आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. महत्त्वपूर्ण अपडेट समस्याबाबत. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. दुसरीसुद्धा अपडेट पाहणार आहोत आपण ऑनलाईन परीक्षाबाबत. शालेय शिक्षण मंत्र्यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाची भेट. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या 20 प्रलंबित प्रश्नावर सविस्तर चर्चा. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री यांची त्यांच्या शासकीय बंगल्यावर शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्नावर सविस्तर चर्चा केली. यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच कनिष्ठ महाविद्यालयाशी संबंधित महत्त्वाच्या मागण्यांचे निवेदन मंत्र्यांना सादर करण्यात आले. शिष्टमंडळाने सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील कनिष्ठ महाविद्यालयाच्या संच मान्यता दुरुस्तीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. तसेच राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित शालार्थ ID तातडीने मंजूर करून संबंधित कर्मचाऱ्यांना आर्थिक व प्रशासकीय अडचणींमधून दिलासा द्यावा अशी विनंती करण्यात आली आहे. याशिवाय 2 फेब्रुवारी 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासाठी आवश्यक शासन निर्णय तातडीने निर्गमित करावा अशी प्रमुख मागणी शिष्टमंडळाने केली. तसेच RTI अंतर्गत शाळांना देय असलेली थकीत प्रतिपूर्ती त्वरित अदा करावी आणि प्रचलित धोरणानुसार टप्पावार अनुदान मंजूर करून वितरित करावे अशी मागणी करण्यात आली आहे. शालेय शिक्षण मंत्र्यांनी शिष्टमंडळाने मांडलेल्या सर्व मागण्या लक्षपूर्वक ऐकून संबंधित विषयाचा सकारात्मक विचार करून आवश्यक कारवाई करण्याबाबत संबंधित विभागाला सूचना करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती शिष्टमंडळाकडून देण्यात आली आहे. यावेळी भेटीवेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे गोंदिया जिल्हा सल्लागार रतन वासनिक, RT फाउंडेशन गोंदिया जिल्हाध्यक्ष RD कटारे, जिल्हा सचिव सुनील आवळे, कोषाध्यक्ष हिमांशू बिसेन तसेच सदस्य प्रशांत लिलारे उपस्थित होते. दुसरी अपडेट पाहूया. TET 2026 परीक्षा लवकरच ऑनलाईन IBPS मार्फत आयोजनाची परीक्षा प्रसिद्धीचे पत्रसुद्धा समोर आपण पाहणार आहोत. 6 जुलै 2026 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने महाराष्ट्र शिक्षक परीक्षा पात्रता MAHA-TET 2026चे आयोजन सुरक्षित व पारदर्शक पद्धतीने ऑनलाईन स्वरूपात करण्यासाठी IBPS मुंबईला पत्र पाठवले आहे. यापूर्वी 28 जून 2026 रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या परीक्षेसाठी राज्यभरात पेपर 1 साठी 2,58,061 आणि पेपर 2 साठी 3,42,064 असे एकूण 6,125 उमेदवार अर्ज केले होते. परीक्षेसाठी 1,729 केंद्र निश्चित करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या 1 सप्टेंबर 2025च्या आदेशानुसार सेवेत असलेल्या तसेच नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना 2028 पर्यंत TET उत्तीर्ण होणे आवश्यक असल्याने MAHA-TET वर्षातून 2 वेळा घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यानुसार पुढील परीक्षा IBPS मार्फत शक्य तितक्या लवकर ऑनलाईन पद्धतीने घेण्याची विनंती परीक्षा परिषदेकडून करण्यात आली आहे. पत्र पाहूया. 2 जुलैचे महत्त्वपूर्ण परिपत्रक. या परिपत्रकाची आपण थोडक्यात माहिती बघितलेली आहे. हे पूर्ण परिपत्रक अखिल दामोदर क्लासेस चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकता. अजूनही या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.